श्रीराम. नामाचं प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात. पण थोडासा विचार केला तर लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाही. नामाचं प्रेम कसं येईल असा प्रश्न करण्याऐवजी मुखी नाम कसं येईल असा प्रश्न करणं बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक एकदा नाम घ्यायचं ठरवून सुरुवात केली की झालं. पण तसं होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचा आहे. म्हणून नाम घेणं हे आपलं काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणं हा प्रेमाचा धर्मच आहे. जसं आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पान्हा ही निराळी असूच शकत नाही, तसं नाम आणि त्याचं प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाही. यावरून एक गोष्ट अशी ठरली की प्रेम का येत नाही? याचं उत्तर आमच्याजवळ आहे आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून. यावर कोणी असं म्हणेल की आम्ही नाम घेतोच, तरीही प्रेम का येत नाही? हे विचारणे ठीक. पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरूंनी नाम घ्यावं असं सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरं काही करायला नाही म्हणून घेतो इतकंच. अर्थात तसं घेतलं तरी आज ना उद्या आपलं काम होईलच. पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणं जरुरीचे आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणं जरुरीचं आहे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सगळं काही फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हेच जास्त कठीण आहे. ज्याला मी काहीतरी झालो असं वाटतं तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फार सांभाळलं पाहिजे. श्रीराम.